क्रिकेट टीम बनाम शिरवली स्टार बॉयज या दोन संघांमध्ये जो संघ जिंकणार आहे तो पुढील फेरीत प्रवेश करणार आहे. जो संघ जिंकणार आहे तो थेट क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार आहे. सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीम कडून. दोन्ही संघाचे 12 पॉइंट आपण या मॅचला सुरुवात आहे. पहिला चेंडू आहे, सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली आहे. चेंडू खाली राहिलाय, डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल यावेळेला समोर केला चेंडू लॉंग ऑफ झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण आहे, साधा सोपा झेल सोडलाय आणि अशाच प्रकारचे झेल तुम्हाला विजयापासून दूर घेऊन जातात. खराब क्षेत्ररक्षण झालंय. एकंदरीत 2 धावांची लहर बनाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये करते प्रथमतः फलंदाजी. नेक्स्ट बॉल आहे, ऋषिकेश स्ट्राइकला आहे. यावेळी फुल टॉस होता, लोअर फुल टॉस. खराब फटका खेळलाय. एका क्षेत्ररक्षकाने झेल सोडला आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. विकेट आली आहे. ऋषिकेशचा खेळ होणार समाप्त. विजयदुर्ग क्रिकेट टीमला बसलाय हा पहिला धक्का. नवीन फलंदाज वैराच्या आतमध्ये पावलं वळवतोय रोहित. रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती 2 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. नेक्स्ट बॉल विक्की यावेळी समोर केलाय लॉंग ऑन ला. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. या सामन्यामध्ये या मॅच मध्ये 2 झेल सोडल्यात. अर्थात आपण पाहायला गेलं तर ऋषिकेशचा झेल सोडला होता, तदनंतर ऋषिकेशची देखील विकेट आली आहे. तो रोहितचा देखील झेल सोडलाय. धावसंख्या 4 वरती आहे. नेक्स्ट बॉल याही वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न आलाय. यावेळी झेल पकडलाय. फलंदाज बाद होणार आहे. दुसरा विकेट गमावला जातोय. किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीमचा रोहित बॅक टू द पवेलियन. विजयदुर्ग क्रिकेट टीमचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. दुसऱ्या चेंडूवरती झेल सोडला आणि तिसऱ्या चेंडूवरती झेल पकडलाय. एक झेल सुटला तर दुसऱ्या चेंडूवरती झेल पकडतायत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे का पाहावं लागणार आहे, कारण या खेळाडूचं पण तेच झालंय. पहिला चेंडू रोहितने खेळला, तो झेल सोडला आणि दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा त्या क्षेत्रात त्याने झेल पकडलाय. धावसंख्या पोचली आहे फक्त 4 वरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. धाव फलक 4 वरती आहे. नेक्स्ट बॉल नवीन फलंदाज दाखल झालाय. पुढचा चेंडू आहे. या वेळेला स्विंग अँड मिस, वेग कमी केलाय. षटक क्रमांक 1 ची देखील होती सांगता आणि एका षटकाच्या अखेरीस डावाच्या पहिल्या सत्रामध्ये किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीमने बनवल्यात फक्त 4 धावा.
षटक क्रमांक 1चा खेळ थांबलाय. डावाचं पहिलं सत्र आहे आणि डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतायत किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीम. आतापर्यंत बनवल्यात फक्त 4 धावा. 3 षटकाचा सामना आहे आणि 3 षटकामुळे जवळपास 30 ते 35 धावा बनवणं गरजेचं आहे किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीमला. आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न फलंदाजांकडून चालू आहेत. मोठ्या फटक्यांच्या आहारी जात आहेत आणि मोठे फटके ज्यावेळी खेळत आहेत त्यावेळेसला झेल देऊन ते बाद होत आहेत. नेक्स्ट बॉल आहे षटक क्रमांक 2 मधील पहिला चेंडू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राजा आलाय. पुढचा चेंडू आहे. यावेळी स्विंग अँड मिस बाहेर काढला. धोक्याची घंटा आहे का पाहावं लागणार आहे. नाहीये. नेक्स्ट बॉल आहे. यावेळी फुल टॉस आहे. त्यावरती केले आक्रमण. चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे फरार आला. हा सिक्सर. सन्माननीय स्वप्नील गुरव यांचं शुभागमन झालंय. मंडळाच्या वतीने शब्द सुमनांनी शब्द फुलांनी आपलं देखील स्वागत आहे. षटकार आलाय. ज्या फटकाची गरज होती तो फटका आलाय. दाफलक 11 वरती पोहोचतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती राजाला आपण पाहतोय. महत्वाची लढत आहे. बड़ा मंच है और बड़े मंच के ऊपर बड़ा पंच देना भी जरूरी है. धाव संख्या झाली आहे आतापर्यंत 11. नेल्सन फिगर आहे. यावेळीचा वाईट बॉलची घोषणा होतीये. अवंतरने धावसंख्या पोहोचते 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आहेत. कोण वाजवणार कुणाचे 12 पाहावं लागणार आहे. वर्षाचे महिने 12. जन्म झाल्यानंतर 12 दिवसांनी बारसा करतात आणि मृत्यू झाल्यानंतर 12 दिवसांनी कार्य पूर्ण होते. यावेळेस 12 वाजवलेत. गोलंदाजाचे चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला. हा नितीनच्या बॅट मधून सिक्सर. धाव संख्या पोहोचली आहे आता मात्र 18 वरती. धावगतीला आकार आलाय. खऱ्या अर्थानं नितीनने पहिला चेंडू डॉट केला जरूर, परंतु तदनंतर नितीनच्या बॅटमधून देखील मोठे फटके यायला लागलेत. यावेळेला समोर खेळला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. परती केली जाणार आहे. एक धाव पूर्ण आहे. दुसरी धाव देखील झपाट्याने पूर्ण केली जाते. वेगात पूर्ण केली जाते. आणि त्याचबरोबर विवेकचं कौतुक मी खास करून करेन. संभावितचा चौकाराला परतवलाय. ज्या ठिकाणी 4 धावा होत्या त्या ठिकाणी फक्त 2 धावा दिल्यात. धाव फलक आतापर्यंत पोहोचलाय 20 वरती. नेक्स्ट बॉल. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि हवेत विरल्या चेंडूचं झेलात रूपांतर केलं जात आहे आणि फलंदाज नितीनचा खेळ होणार समाप्त. नितीन बॅक टू द पवेलियन. विकेट आली आहे. नितीनची विकेट आली आहे. तो जबरदस्त फलंदाजी करत होता. तो नितीन आता मात्र डगआउटचा तिसरा शिकार ठरतोय. नवीन बॅटर उपेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धाव संख्या 20 वरती आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 16. उपेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चेंडू बाकी राहिले आहेत या षटकामध्ये फक्त 1. 30 ते 35 पर्यंत मजल गाठावी लागणार आहे किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीमला. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. नेक्स्ट बॉल आहे. यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याला बेदत चेंडूचा प्रवास थेट सीमारेषे बाहेर फरार आला. हा संजीवनी चौकार. धाव संख्या 24 वरती पोहोचते आहे. 24 धावा झाल्या आहेत. या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या जात आहेत आणि त्यामुळे धावगतीला आकार आलाय. अप्रतिम
स्कोरिंगचं काम आपले आमचे मित्र सूरज मोरे आणि त्याचबरोबर डिजिटल स्कोरर सुशील आणि सुंदर कॅमेरावर आपण पाहतोय डी पारकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सर्वांचं खूप सारे शुभेच्छा आहेत या स्पर्धेदरम्यान. सर्वांना शुभेच्छा देऊयात. अप्रतिम कॅमेरावर काय त्याचबरोबर स्कोरिंगचं काम देखील आपले मोरे साहेब देखील सुंदर करतायत. आणि मी शिवम टुकरुल तमाम क्रिकेट रसिकांचं शब्द सुमनांनी शब्द फुलांनी स्वागत करतोय. दुपारचं सत्र आहे आणि या रखरखत्या उन्हामध्ये दोन्ही संघ दर्जेदार खेळ करतायत. किल्ले विजयदुर्ग एका साईडला आहे आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय शिरवली क्रिकेट टीम. शिरवली स्टार बॉयजचा क्रिकेट टीम 24 धावा धावफल करते. षटक क्रमांक 2चा देखील की थांबलाय. नेक्स्ट बॉल षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. यावेळी समोर केला खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षकाने घेतल्या आपल्या कवेत. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. फलंदाज बाळूचा खेळ होणार समाप्त आहे. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते. यानंतर होणारी लढत आहे श्री भगवती क्रिकेट संघ तुरचोळे क्रिकेट टीम बनाम झुंजार वानिवडे क्रिकेट टीम. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे आपण लगेचच मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. षटक क्रमांक 3 हातासाठी गोलंदाजाचं नाव सांगा. प्रतीक मोहिते. प्रतीक मोहिते षटक क्रमांक 3 आता तो पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट प्राप्त केलाय प्रतीकने. यावेळी सुंदर फटका खूप लांब मारलाय. लांब लचक स्ट्रोक जबरदस्त फटका आलाय. हा फलंदाज संतोषच्या बॅट म्हणून दमदार शानदार नेत्रदक षटकार आल्या पावली षटकार ठोकलाय. जवळपास संतोष डगआउट मधून सेट होऊन आलाय की काय असंच काहीच वाटू लागलंय. धावसंख्या पोहोचतीये आतापर्यंत 30 वरती. फायटिंग टोटल झालंय आतापर्यंत पाहायला गेलं तर. किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीम डावाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करते. नेक्स्ट बॉल यावेळेला समोर खेळायचा प्रयत्न झालाय. फटका फसलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू दाखल होतोय. एक धाव पूर्ण आहे. एकाच धावेवरती समाधान आहे. धावसंख्या 31 वरती पोहोचते. उपेंद्र ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय परंतु उपेंद्रला इथेच थांबायचं नाहीये. या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके सामन्याला कलाटणी देऊ शकतायत. सामन्यामध्ये आपण वर्चस्व गाजू शकतायत. यावेळी चांगला चेंडू आहे का पाहावं लागणार आहे. पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. 32 धावा धावफल करतेत. चला थोडंसं फास्ट घ्या. पंचांनी देखील विनंती आहे आपण जो निर्णय दिलाय पंच निर्णय बदलू शकत नाहीत. पंचाचा निर्णय अंतिम आहे. कालच्या दिवसापासून पंचाच्या भूमिकेमध्ये सूरज लाड बापर्डे गावातून आलेत आणि अप्रतिम पंचाची भूमिका देखील ते बजावत आहेत. अचूक निर्णय आणि ठाम मत त्यांचं वैशिष्ट्य आहे. धावसंख्या पोहोचली आहे 32 वरती. 3 चेंडूचा केस बाकी राहिलाय. नेक्स्ट बॉल आहे. यावेळेला दांडी 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 गुल केली आहे. गेल्यानंतर दंडीबार आली आहे विकेट. फलंदाज उपेंद्रचा खेळ होणार समाप्त. विकेट नंबर 5चं पतन झालंय. 5वी विकेट आली आहे. 32 धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि या 2 चेंडूवरती जवळपास मोठे फटके येणं गरजेचं आहे. भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. नवीन फलंदाज भरत येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक मोहिते आपण पाहतोय. आतापर्यंत प्रतीकने चांगली गोलंदाजी केली आहे. सुरेख गोलंदाजी केली आहे. 2 षटकामध्ये 24 धावा. त्यानंतर प्रतीक
गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. याही वेळेला दांडी गोल केली आहे, आली आहे विकेट. भरत जेवढा वेळ भरतने बन्याच्या आतमध्ये यायला लावला तेवढा त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ बन्याच्या बाहेर जाण्यासाठी लावलाय. भरतची विकेट आली आहे. प्रत्येकाने लागोपाठचे 2 विकेट प्राप्त केले आहेत. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक मिळवण्याचा बहुमान प्रतीकला जाणार का? कालच्या दिवसामध्ये विक्रांतने हॅट्रिक केली आहे आणि आजच्या दिवसामध्ये प्रतीक विकेटची हॅट्रिक करणार का? डावखुऱ्या शैलीचा हा मध्यम गतीचा गोलंदाज आहे, ज्याला आपण पाहतोय प्रतीकला. नवीन बॅटर कमलेश मर्याच्या आतमध्ये दाखल होतोय. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक फक्त 32 आहे. परंतु फायटिंग टोटल आतापर्यंत उभं केलंय किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीमने. नेक्स्ट बॉल आहे. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज कमलेश मर्याच्या आतमध्ये दाखल होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस फटका सजवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी देखील धाव झपाट्याने पूर्ण केली जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? 2च धावा मिळणार आहेत. धावफलक 34 वरती पोहोचते. षटक क्रमांक 3 ची देखील होते सांगता आणि 3 षटकांच्या अखेरीस डावाच्या पहिल्या सत्रामध्ये किल्ले विजयदुर्ग क्रिकेट टीमने बनवले आहेत 34 धावा आणि विजयाचा पाठलाग करायचा आहे शिरवली स्टार बॉयज क्रिकेट टीमला 35 चा. त्यानंतर शिरवली क्रिकेट टीम यांना पाठलाग 35 चा करायचा आहे. 35 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे सांगण्यासाठी मनुष्य के साहस से कोई लक्ष्य बढ़ाने हारा वही जो लढाने, कोण हारेल आणि कोण जिंकेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आपण ऐकूयात मिस्टर स्वप्नील भावे यांचा. मी शुभम टुकरुल काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. भगवती क्रिकेट तोळसळे वर्सेस झुंजार वानिवडे यानंतर होणारा सामना आहे. बागतळवडे गावचे पुत्र रोहन पवार यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतोय. वानिवडे संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सची तोरसोळे संघाचा कर्णधार आलाय काय? कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. भगवती तोरसोळे वानिवडे संघाचा कर्णधार इथे वाट पाहतोय. भगवती तोरसोळे संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. भगवती तोरसोळे संघ बॅट्समन नेम कळवायचा आहे कारण इथे शिरवली संघाचा 12वा खेळाडू उपलब्ध नाहीये. शिरवली संघाला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सशी पाठवायचा आहे. इथे जे आम्हाला देणगी स्वरूपात मोठे देणगीदार राजेश तावडे साहेब यांचं आगमन झालंय, तरी खेळाडूंना विनंती असेल की व्यासपीठ खाली करायचं आहे कारण व्यासपीठावरती तावडे साहेब यांचे आगमन झालंय. त्यांना बसण्यासाठी जे हे केलंय ते मान्यवरांना आहे प्रमुख, त्यामुळे खेळाडूंनी ते व्यासपीठ खाली करून द्यायचं आहे.
राजेश तावडे साहेब यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आगमन झालंय, तरी त्याने व्यासपीठावरती बसायला जायचंय. यानंतर सामन्याचा टॉस होईल तो रोहन पवार यांच्या शुभ हस्ते. तोरसळे वर्सेस वानिवडे. पहिला चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. शिरवली संघाचा 12वा खेळाडू कुठे असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, कारण आपल्या प्लेयर्सची नाव समजत नाहीत. मगाशी वारंवार कॉल देऊन तुमचा 12वा खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये संकेत आणि विवेक स्ट्रायकिंग एंडला असेल तो संकेत. गोलंदाजी मार्कवर आहे तो नितीन. बाळूने मगाच्या सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी केली होती, तोच बाळू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बाळू यांना पुन्हा एकदा भिरकावून दिलाय तो चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 8. पहिले षटक चालू असताना 35 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो शिरवली स्टार बॉयज संघ आणि संघाची धाव संख्या होती ती 8. पहिले षटक चालू असताना संघाची धाव संख्या होते 8. पुन्हा एकदा पुढील चेंडू बाळू याचा आणि पुन्हा एकदा तोच फटका, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत 1 धावा, पूर्ण 1 धावाने संघाची धाव संख्या होते ती 9. पहिले षटक चालू असताना पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तो संकेत याने पुरेपूर फायदा घेतला पहिल्या 3 चेंडूंवरती. पॉवर प्लेच्या 9 धावा काढल्या त्या पहिल्या 3 चेंडूंवरती. 35 धावांचा आव्हान घेऊन उतरलेला संघ आहे तो शिरवली स्टार बॉयज आणि जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात करून देतोय तो संकेत. आणि स्वप्नील कदम कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. स्वप्नील कदम पुन्हा एकदा उंच मारला, पण आता सुरेख झेल पकडलाय तो किल्ले विजयदुर्ग संघाकडून. पहिला धक्का बसतोय तो शिरवली स्टार बॉयज संघाला. विवेक याच्या स्वरूपामध्ये सुरेख झेल मानावा लागेल तो किल्ले विजयदुर्ग संघाकडून. उपेंद्र यांच्या मार्फत सुरेख झेल पकडलाय उपेंद्र यांनी. स्वप्नील कदम कुठे असाल तर त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. स्वप्नील कदम संघाची धाव संख्या होते ती 9. पहिल्या गाड्याच्या मोबदल्यात आता फलंदाजीसाठी येतोय तो विवेक याची जागा घेण्यासाठी प्रतीक. 14 चेंडू मध्ये 27 धावांची आव्हान आहे ते शिरवली स्टार बॉयज संघाला. काय करतायत पाहूया. संघाची धाव संख्या होते ती 9. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बाळू आणि आता सुरेख चेंडू बाळू यांचा. परत खराब क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते विकेट किपरच्या मागे आणि चेंडू फरार होतोय सीमा पार, खणखणीत चौकार. या 4 धावाने संघाची धाव संख्या होते ती 13. पहिले षटक चालू असताना शिरवली स्टार बॉयज संघाची धाव संख्या होते ती 13. प्रतीक याच्या बॅट मधून चौकार आलाय तो पहिल्या चेंडूवरती आणि संघाची धाव संख्या होते ती 13. बाळू यांनी सुरेख चेंडू हाताळला होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून तेवढी साथ भेटली नाही आणि चेंडू गेलाय तो सीमा पार चौकार. या 4 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 13. आता मात्र 13 चेंडू आणि 22 धावांची आव्हान आहे ते
शिरवली स्टार बॉयज संघाला. किल्ले विजयदुर्ग संघ रोखू पाहतोय का पाहूया, रोखू शकतो काय. आता मात्र सुरेख चेंडू मानावा लागेल आणि पंच सूरज लाड षटक संपल्याची खुणा करतायत. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 13 आणि आता मात्र 12 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान असेल ते शिरवली स्टार बॉयज संघाला. वानिवडे संघाचा कर्णधार आलाय काय. या सामन्याचा टॉस होतोय तोरसोळे वर्सेस तोरसोळे. सामन्याचा टॉस होतोय. या सामन्याचा टॉस होतोय. थोडा थांबवायचा आहे पंचांनी, थोडा सामना थांबवायचा आहे. टॉस होतोय या सामन्याचा. विजय होतोय तो वानिवडे संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे पंचांनी. मुंताचा मारला चेंडू आणि इथे फलंदाज बाद होतोय तो. संघाची धावसंख्या होते ती 13. तावडे साहेब यांना विनंती करतोय की व्यासपीठावरती यायचंय, त्यांचा सत्कार करतील ते मंडळाचे आम्हाला जे देणगी स्वरूपात प्राप्त झाले त्यांनी आम्हाला. स्वप्नील गुरव साहेब यांना विनंती करतोय की राजेश तावडे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. संघाची धाव संख्या झाली आहे ती 13. आता मात्र 11 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान असेल ते शिरवली स्टार बॉयज संघासमोर. स्वप्नील कदम आपल्याला वारंवार कॉल देऊन तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत नाहीत. स्वप्नील कदम. 11 चेंडू आणि 22 धावा आव्हान आहे. राजेश तावडे साहेब यांना विनंती असेल की आम्ही आपला सन्मान होतोय, कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. स्वप्नील कदम कुठे असेल तर त्यांनी अकरा चेंडू आणि 22 धावांचं आव्हान आहे ते. बॅट्समन नेम बोलायचंय. सुयश. 11 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र सुरेख चेंडू. नितीन याची सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. 10 चेंडू मध्ये आता 22 धावांचं आव्हान आहे ते शिरवली स्टार बॉयज संघाला. 10 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान आहे. काय करतोय पाहूया. 10 चेंडू आणि 22 धावा. सुयश यांची सुरेख फलंदाजी करावी लागेल, कारण नितीन यांनी सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धावा आली नाहीये. 10 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू वाईट जातोय. पंचांकडे दाद मागतोय फलंदाज आणि पंच दोन्ही हात समांतर करून चेंडू वाईट अशी घोषणा करतायत. आता मात्र 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे ती. 10 चेंडू आणि 21 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो नितीन. आता मात्र चेंडू दिलाय भिरकावून लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत चौकार. 4 धावा. या 4 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 18. आता मात्र 9 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल ती शिरवली स्टार बॉयज संघाला. 9 चेंडू आणि 17. नऊ चेंडू आणि 17 धावांचं आव्हान असेल ते शिरवली स्टार बॉयज संघाला. हा सामना जिंकण्यासाठी नितीन यांचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत की धावा रोखण्याचा, परंतु आता खराब चेंडू होता, त्याचा पुरेपूर समाज घेतला तो सुयश. पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल नितीन यांच्या मार्फत. इथे मात्र धावचीटची संधी होती, परंतु डायरेक्ट हिट झाली नाहीये. तोपर्यंत 1 धावा पूर्ण केली होती दोन्ही फलंदाजांनी आणि
1 धावाने संघाची धाव संख्या होते ती 19. आता मात्र 8 चेंडू आणि 16ची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. नितीन गोलंदाजी मार्कवर उंच पुरा खेळाडू दिसतोय आणि त्याला सामोरे जाईल तो. प्रत्येक या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका खेळून सामना सोपा करतोय का पाहूया आपल्या संघासाठी. परंतु नितीन याची अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा नितीन. आता मात्र पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवला चेंडू. काय करतोय पाहूया. बाळू चेंडू खाली मात्र मिसफील्ड झाली आहे बाळू कडून आणि त्या मिसफील्डचा फायदा उठवलाय तो दोन्ही खेळाडूंनी, सुयश आणि प्रतीक याने. आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 22. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यास 21. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे ती शिरवली स्टार बॉयज संघाला. 7 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न. झेल उडलाय का क्षेत्ररक्षक झेल घेतोय का पाहूया. सुंदर अटेम्प्ट मानावा लागेल तो क्षेत्ररक्षकाकडून, परंतु झेल काही टिपू शकला नाही. बाउंड्री लाईन वरून जवळजवळ 30 ते 40 मीटर धावत आलेला खेळाडू होता, परंतु झेल काही टिपू शकला नाही. चांगले क्षेत्ररक्षकांना दर्जा दाखवलाय तो खेळाडूने, परंतु 2 धावा काही रोखू शकला नाही. या 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 23. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे ती शिरवली स्टार बॉयज संघाला. 6 चेंडू आणि 12 धावा. पंचांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, कारण अजून खूप सामने खेळवायचे आजच्या दिवसातील. 6 चेंडू आणि 12 धावा. पंच सूरज लाड आणि संतोष कुर्तडकर यांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, कारण अजून खूप सामने खेळवायचे आहेत यानंतर. आणि शिरवली स्टार बॉयज संघाच्या खेळाडूंनाही विनंती असेल की आपण लवकरात लवकर फलंदाजीसाठी यायचं आहे, कारण सामने अजून खूप खेळवायचे आहेत. 6 चेंडू आणि 12 धावा. सहा चेंडू 12 धावा. संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे ते शिरवली स्टार बॉयज संघाला. गोलंदाजी मार्कवर येतोय तो संतोष धावा रोखतोय का पाहूया. प्रचंड वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे संतोष. डोंबिवली खाडीच्या मैदानावर प्रॅक्टिस करत असतात हे खेळाडू किल्ले विजयदुर्ग संघाचे. 6 चेंडू 12 धावा. संतोष गोलंदाजी मार्कवर आहे तो संतोष. आता मात्र थोडासा खराब चेंडू जातोय वाईट आणि 1 धावांनी संघ पोचतोय तो 24 या धावसंख्येवरती. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे ती शिरवली स्टार बॉयज संघाला. 6 चेंडू आणि 11 धावा. या सामना विजयी होतोय काय पाहूया. पुन्हा एकदा आता मात्र वेगवान चेंडू मानावा लागेल तो संतोष याच्या मार्फत. मी आधीच बोललो होतो की संतोष एक वेगवान गोलंदाज आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे ती शिरवली स्टार बॉयज संघाला. 5 चेंडू मध्ये 11 धावा करतायत का पाहूया. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे ती शिरवली स्टार बॉयज संघाला. सामना तेवढासा सोपा नाहीये तो शिरवली स्टार बॉयज संघाकडून. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने कटवल्या चेंडू. बाळूचे प्रयत्न करतोय, शर्तीचे प्रयत्न करतोय बाळू आणि सुरेख क्षेत्ररक्षण मानावं लागेल बाळू यांच्याकडून. बघता बघता 3 धावाचा प्रयत्न करतोय आणि 3 धावा पूर्ण केल्या आहेत त्या प्रतीक आणि सुयश यांनी. सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं बाळू यांनी, परंतु थोडीशी फेकी खराब झाली आहे ती बाळू यांच्याकडून. त्याचंच रूपांतर 3 धावांमध्ये केलंय आणि या 3 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 27. आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल ती शिरवली स्टार बॉयज संघाला. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8 धावा. कोण जिंकतोय बघूया सामना, विजय दुर्ग की शिरवली. कारण गोलंदाजी तेवढी अचूक टप्प्याची करतोय संतोष, परंतु दोन्ही खेळाडूही तेवढ्या ताकदीचे दिसत आहेत, कारण सिंगल डबलने धाव संख्या पुढे नेली आहे. 4 चेंडू मध्ये 8 धावा करतायत का पाहूया शिरवली स्टार बॉयज. 4 चेंडू 8 धावा. कोण जिंकतोय पाहूया, विजय दुर्ग की शिरवली. 4 चेंडू 8 धावा. आता मात्र फलंदाज बाद होतोय. मी आधीच बोललो होते की संतोष याच्याकडे अचूक टप्पा आणि वेग आहे, त्याचाच पूर्ण
तुम्हाला दिसतोय खेळीमध्ये त्याच्या आणि शिरवली स्टार बॉयज संघाला काहीच समजत नाहीये आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो प्रतीक आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय स्वप्नील संघाला विजयापर्यंत नेतोय का पाहूया कारण 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे एखादा मोठा फटक्याची जरूरत आहे ती शिरवली स्टार बॉयज संघाला 3 चेंडू 8 धावा स्वप्नील आपल्या संघाला विजयी करतोय का पाहूया 3 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे ती शिरवली स्टार बॉयज संघाला मात्र गोलंदाजीवरती अचूक टप्प्याचा भेदक मारा करतोय तो संतोष 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज होती मग परंतु पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च केल्या त्यामध्ये एक मिसफिल्ड होती बाळू यांच्याकडून त्यामुळे 3 चेंडू मध्ये 8 धावा करतोय का पाहूया शिरवली स्टार बॉयज स्वप्नील एक उंचसा खेळाडू दिसतोय स्वप्नील किल्ले विजयदुर्ग संघाला विनंती असेल की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण अजून खूप काम सामने खेळवायचे आहेत 3 चेंडू 8 धावा आता मात्र लेग साइडच्या दिशेने कटवला चेंडू बघूया काय होतंय चेंडू जातोय सीमा पार खणखणीत चौकार 4 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 31 2 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे ती शिरवली स्टार बॉयज संघाला स्वप्नील यांच्या बॅट मधून सुरेख फटका मानावा लागेल चेंडू गेलाय तो सीमा पार चौकार आता मात्र क्षेत्ररक्षकाचे शर्थीचे प्रयत्न झाले होते परंतु काही चेंडू अडू शकले नाहीत आणि इथे मात्र 2 चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी चेसिंगचा सामना या 2 चेंडू 4 धावा कोण विजयी होतोय पाहूया विजय दुर्ग की शिरवली 2 चेंडू 4 धावा पंच सूरज लाड यांना विनंती असेल की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सांगायचंय की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय कारण खूप वेळ होतोय दोन चेंडू आणि 4 धावा कंपल्सरी चेसिंगचा सामना 2 चेंडू 4 धावा कोण विजयी होतोय पाहूया शिरवली की किल्ले विजयदुर्ग 2 चेंडू 4 धावा स्वप्नील यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय अजून एक चौकार येतोय का पाहूया किंवा मोठा षटकार येतोय का पाहूया स्वप्नील यांच्या बॅट मधून आणि चेंडू लेग साइडच्या दिशेने भिरकावलाय पाहूया किती धावा येतात या चेंडूवरती 1 धावा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि इथे फलंदाज बाद होतोय स्वप्नील याची खेळी समाप्त होते आणि इथे मात्र थोडासा सामना लांब होताना दिसतोय तो शिरवली संघाकडून कारण नॉन स्ट्राईकला नवीन खेळाडू आता स्ट्राईक वरती येईल 1 चेंडू मध्ये 3 धावा करतोय का पाहूया कंपल्सरी चेसिंगचा सामना 1 चेंडू 3 धावा सर्व लाईनमॅनना विनंती असेल की बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो वैभव 1 चेंडू मध्ये 3 धावा करतोय का पाहूया 1 चेंडू आणि 3 धावा आता मात्र स्ट्रायकिंग एंड लाईन तो वैभव काय करतोय पाहूया कारण 1 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे ते शिरवली स्टार बॉयज संघाला 1 चेंडू मध्ये 3 धावा पूर्ण करतोय का पाहूया 1 चेंडू 3 धावा 1 चेंडू 3 धावा धावा करतोय का पाहूया शिरवली स्टार बॉयज संघाचा वैभव मात्र समोर भेदक मारा करतोय तो संतोष याच्याकडून सुरेख गोलंदाजी होते 1 चेंडू मध्ये 3 धावा पूर्ण करतोय पाहूया कोण कोणासमोर वरचढ तरतोय बघूया संतोष की वैभव शिरवली की विजयदुर्ग दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज सामना पाहूया कोण विजयी होतोय लेफ्ट हँड फलंदाज वैभव सुरेख चेंडू आणि इथे मात्र सामना विजयी होतोय तो किल्ले विजयदुर्ग संघ हार्ड लक शिरवली बॉयज आणि यानंतर होणारा सामना आहे तो तोरसोडे वर्सेस वानिवडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण जिंकून गोलंदाजी